आळंदीत येणार असाल तर मराईची तयारी करून या, कारण ज्या आळंदीला आपण संत ज्ञानेश्वर माऊलींची नगरी म्हणतो, ज्या इंद्रायणीला आपण पवित्र म्हणतो, त्या इंद्रायणीमध्ये आज पाणी कमी आणि विष जास्त आहे. 2 आठवड्यांवरती वारी आली आहे. लाखो वारकरी आळंदीत येणार आहे. कोणी मराठवाड्यातून येईल, कोणी विदर्भातून येईल, कोणी कोकणातून येईल, कोणी पायाला फोड आलेले असताना सुद्धा येईल, कारण त्याचा विश्वास आहे, माऊलींवरती विश्वास आहे, इंद्रायणीवरती विश्वास आहे. पण ज्यावेळी तो आळंदीत येईल आणि भक्तीपोटी इंद्रायणी डुबकी मारेल, त्यावेळी त्याला कुणीही सांगणार नाही त्या पाण्यामध्ये तुझ्या मरण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. 2 वर्षांपूर्वी आम्ही इंद्रायणीच्या प्रदूषणाचा व्हिडिओ बनवला होता. नदीतली घाण दाखवली होती, नदीतला फेस दाखवला होता, मेलेले मासे दाखवले होते, नदीतनं केवढा घाण वास येतोय ते सांगितलं होतं. लोकांनी व्हिडिओ बघितला, व्हायरल केला, पण झालं काय? 2 दिवसांची चर्चा, 4 दिवसांचा संताप आणि त्याच्यानंतर सगळे शांत. मागच्या वर्षी पुन्हा गेलो, परिस्थिती आहे तशी, तीच घाण, तोच वास, तोच फेस. आणि यातली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सगळ्यांना माहितीये, स्थानिकांना माहितीये, अधिकाऱ्यांना माहितीये, पुढाऱ्यांना माहितीये, पण घाई कुणालाच नाही, कारण नदी मत देत नाही. इंद्रायणी मतदान करायला येत नाही, ती फक्त शांतपणे मरत राहते आणि आपण तिच्या काठावर उभे राहून मोठमोठे भाषण ठोकत राहतो. मला एक गोष्ट कळत नाही, जे प्रशासन आपण रस्त्यावर गाडी उभी केली तर 5 मिनिटात धावत येतं, चुकून बिल भरलं नाही तर कनेक्शन तोडायला हजर राहतं, कधी एखादा कागद विसरलं तर दंड ठोकायला तयार राहतं, ते प्रशासन ज्यावेळी लाखो लोकांच्या श्रद्धेचा आणि आरोग्याचा विषय येतो त्यावेळी कुठं झोपलेलं असतं, तुमचे नियम कुठं बांधलेले असतात आणि तुमच्या कारवाया कुठं लपलेल्या असतात. आणि हिंदुत्वाच्या नावानं मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या पुढाऱ्यांनी आणि सरकारनेही जरा आरशात बघितलं पाहिजे. फक्त मोठमोठ्या बाता मारून हिंदुत्व मोठं होत नसतं, सोशल मीडियावरती भरमसाठ पोस्ट टाकून हिंदुत्व मोठं होत नसतं. जर या देशातल्या, या राज्यातल्या लाखो भाविकांचा सगळ्यात मोठा आध्यात्मिक सोहळा वारी असेल तर येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी इंद्रायणी सुरक्षित ठेवण्याचं काम पण तुमचं आहे. स्थानिक लोक, स्थानिक संघटना कचरा काढतात, ते नदीतलं केमिकल काढू शकत नाही. तुम्हाला माऊलींच्या नावानं मतं मागणं सोपं वाटतं, माऊलींच्या नावानं सभा घेणं सोपं वाटतं, पण ज्यावेळी माऊलींची इंद्रायणी साफ करायची वेळ येते त्यावेळी तुम्हाला एवढं का जड जातंय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि आळंदीकरांनो, तुम्हीही, हा फक्त नदीचा प्रश्न नाहीये, हा तुमच्या घरातला प्रश्न आहे, हा तुमच्या लेकरांचा प्रश्न आहे, हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. कारण बाहेरचा वारकरी येईल, 4 दिवस राहील, आजारी पडेल, आपापल्या घरी निघून जाईल. तुम्हाला त्या नदीच्या कडेला राहायचंय आणि आज जर तुम्ही गप्प बसलात ना तर भविष्यात कुणी बाहेरून आलेल्या माणूस व्यवस्थेला नाही तुम्हाला विचारेल की ज्यावेळी नदी मरत होती त्यावेळी तुम्ही काय करत होतात. ज्ञानेश्वर माऊलींनी आयुष्यभर सत्य सांगितलं, प्रश्न विचारायला शिकवलं, आणि आज जर आपण माऊलींचं नाव घेत असू तर इंद्रायणीच्या स्वच्छतेविषयी प्रश्न विचारण्याची हिंमत पण दाखवली पाहिजे. नाहीतर दरवर्षी लाखो भाविक येतील आणि इथल्या व्यवस्थेला सवय लागेल. यांची तर श्रद्धा आहे, यांना काही पण चालतंय, नदी कोणत्या पण अवस्थेत चालते. म्हणून विनंती आहे सगळ्या मराठी माणसांना की आता तरी गप्प बसू नका. नदीचा प्रश्न हा उद्याचा नाहीये, तो प्रश्न आजचा आहे. जर आज इंद्रायणी मरत असेल तर फक्त नदी मरत नाहीये, आपल्या संस्कृतीचा एक मोठा तुकडा मरतोय आणि तो मरताना तुम्हाला आणि तुमच्या लेकरांच्या भविष्याला घेऊन मरतोय. जय महाराष्ट्र.